वळूया पुढील बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 3 देशांचा महत्त्वपूर्ण दौरा आहे। या संदर्भातील अधिक माहिती पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडोनेशियामध्ये दाखल होत 3 देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याला सुरुवात केली आहे। भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाला, महासागर विजनला आणि मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठीच्या भारताच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देणं हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे। जकार्ता विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रेबोवो सुबियांतो यांनी स्वतः उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष स्वागत केलं। यावेळेस इंडोनेशियातील 4 मंत्र्यांचीही उपस्थिती होती। मोदी यांना पारंपरिक पद्धतीनं औपचारिक स्वागत त्यांचं केलं गेलं। तसंच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। भारत आणि इंडोनेशिया यांच्यात 2018 मध्ये सर्वसमावेशक सामरिक भागीदारी प्रस्थापित झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच द्विपक्षीय इंडोनेशिया दौरा आहे। हा दौरा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रेबोवो सुबियांतो यांनी जानेवारी 2025 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या दौऱ्यानंतर होतोय। इंडोनेशियानंतर पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न येथे जाणार आहेत। त्यानंतर दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात ते न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झन यांच्या निमंत्रणावरून ऑकलंडला भेट देणार आहेत। दिल्लीहून रवाना होण्यापूर्वी मोदी यांनी सांगितलं आहे की इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यामुळे भारताचे ॲक्ट ईस्ट धोरण, महासागर विजन आणि मुक्त आणि खुल्या इंडो पॅसिफिक क्षेत्राबाबतची भूमिका ही अधिक मजबूत होईल। तर भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संरक्षण सहकार्याला नवी चालना मिळण्याची शक्यता असून भारत इंडोनेशियाला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्रांची निर्यात करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावलं उचलत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान या संरक्षण कराराबाबत सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा आहे। भारत आणि इंडोनेशिया यांच्यात सागरी सुरक्षेसह संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला जातोय। हिंद प्रशांत क्षेत्रातील वाढत्या सामरिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र कराराला विशेष महत्त्व प्राप्त झाले। ब्रह्मोस हे भारत आणि रशियानं संयुक्तपणे विकसित केलेलं जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्रांपैकी एक आहे। हे क्षेपणास्त्र समुद्र, जमीन तसंच हवाई प्लॅटफॉर्मवरून डागता येतं। ध्वनीच्या वेगापेक्षा जवळपास 3 पट वेगानं लक्ष्यावर अचूक मारा करण्याची त्याची क्षमता आहे। भारतानं यापूर्वी फिलिपिन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यात करून संरक्षण निर्यातीच्या क्षेत्रात मोठं यश मिळवलं होतं। इंडोनेशियासोबतचा संभाव्य करार अंतिम झाल्यास दक्षिण पूर्व आशियातील आणखी एक महत्त्वाच्या देशासोबत भारताचे संरक्षण संबंध हे अधिक दृढ होतील। तसंच मेक इन इंडिया आणि संरक्षण निर्यात वाढवण्याच्या भारताच्या धोरणाला सुद्धा यामुळे मोठी चालना मिळेल। तर भारतासाठी इंडोनेशियासोबतचा ब्रह्मोस करार इतका महत्त्वाचा काय आहे पाहूयात। संरक्षण निर्यातीला चालना मिळणार आहे। भारताचे स्वदेशी संरक्षण उद्योगाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। मेक इन इंडियाला बळ मिळेल। देशात विकसित आणि उत्पादित शस्त्रास्त्रांची जागतिक स्तरावर मागणी वाढेल, त्यामुळे मेक इन इंडियाला बळ मिळणार आहे। सामरिक प्रभाव भारताचा वाढणार आहे। हिंद प्रशांत परिसरात भारताचा सामरिक प्रभाव हा आणखी वाढेल। यातून चीनला संदेश दिला जातोय। बदलत्या सामरिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका अधिक प्रभावी होईल, त्यामुळे आपोआपच चीनला यातून संदेश जाईल जो चीन पुरघोडी करतोय। भारत इंडोनेशिया संबंध सुधारतील। दोन्ही देशातील संरक्षण, सागरी सुरक्षा आणि सामरिक भागीदारीला नवे बळ हे मिळणार आहे। संरक्षण उद्योगाला फायदा होईल। ब्रह्मोसच्या उत्पादनाशी संबंधित भारतीय कंपन्या आणि MSME क्षेत्राला अधिक काम मिळेल, त्यामुळे संरक्षण उद्योगाला याचा फायदा होईल।
परकीय चलनाची कमाई होणार आहे। संरक्षण निर्यातीमुळे भारताच्या निर्यात उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल। त्यामुळे परकीय चलन भारतामध्ये मोठ्या संख्येने येईल। विश्वासार्ह संरक्षण भागीदार त्यामुळे बनेल। उच्च तंत्रज्ञानाची शस्त्रास्त्र निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचं स्थान हे अधिक बळकट होईल। ॲक्ट ईस्ट धोरण हे काय पाहूयात। देशांसोबतचे धोरणात्मक संबंध अधिक मजबूत होतील। या धोरणामुळे हे संबंध अधिक दृढ होतील। आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकास आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळेल। तर मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्यावर राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। भारताच्या पंतप्रधानांचा इंडोनेशिया दौरा का महत्त्वाचा आहे हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे। एक तर मुळात या दौऱ्याला महत्त्व किती दिलं गेलंय, तर इंडिया वन हे भारताचं विमान जे पंतप्रधानांना घेऊन जात होतं ते इंडोनेशियाच्या हद्दीत पोचल्याबरोबर 2 फायटर जेटनी एस्कॉर्ट करत त्याला नेलं। त्या देशाचे प्रमुख स्वागताला आले होते आणि महत्त्व यासाठी आहे की जगभरामध्ये मुस्लिम देशांच्या मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला इंडोनेशिया हा देश आहे। 25 कोटी मुस्लिम एकट्या इंडोनेशियात राहतात। म्हणजे सर्वात मोठा मुस्लिम देश हाच म्हणावा लागेल मुस्लिम देशांमधला। तशी संख्या भारतात जास्त होते पण सर्वात मोठा इंडोनेशिया म्हणावा लागेल। आणि या इंडोनेशियाच्या सभ्यतेवर हिंदुत्वाचा प्रभाव आहे। तिथे जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे। धर्म बदललाय बाप नव्हे असं म्हणणाऱ्यांचा तो देश आहे। आणि तिथे भारताच्या पंतप्रधानांचं उत्स्फूर्त स्वागत होत आहे। ही साधी गोष्ट नव्हे। इंडोनेशिया भारताने विकसित केलेलं ब्राह्मोस नावाचं क्षेपणास्त्र विकत घेणार आहे आणि ही भारताच्या संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीमधली सर्वात मोठी घटना असेल। या देशातल्या संरक्षण विषयक निर्यातीचं प्रमाण एवढं वाढत चाललंय आणि इंडोनेशिया सारखा देश हे विकत घेतो आहे, याला साधं समजू नका। म्हणजे जी निर्यात मोदी येण्याच्या अगोदर काही कोटी रुपयांची होती ती आता काही हजार कोटी रुपयांची झाली आहे। हे या सरकारचं वैशिष्ट्य आहे। आणि इंडोनेशियाचं या स्वरूपातलं भारताशी संबंध ठेवणं, इंडोनेशिया नावाच्या मुस्लिम राष्ट्राचं, सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राष्ट्राचं भारताशी असे संबंध प्रस्थापित करणं हे जगासाठी, जगाच्या राजकारणासाठी एक वेगळा संदेश असेल। यासोबतच जेएम विशेषमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र।